दिल्लीतले महत्त्वाचे नेते जे महाराष्ट्र वाऱ्या करतात त्याबाबतची। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे दोघंही महाराष्ट्र दौऱ्यावर आज आहेत। विधानसभा निवडणुकीआधी केंद्रातल्या नेत्यांकडून महाराष्ट्रात ठाण मांडलं जात आहे। मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील हजारो कोटींच्या कामांचं लोकार्पण भूमिपूजन आज होणार आहे। सर्वात आधी मोदी वाशिममध्ये पोहरा देवीचं दर्शन घेणार आहेत। वाशिमनंतर मोदी मुंबई आणि ठाण्यामध्ये विकास कामांचं लोकार्पण करणार आहेत। तर तिकडे राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण आज होणार आहे। राहुल गांधी संविधान संमेलनासाठी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। विधानसभेआधी दिल्लीश्वरांकडून महाराष्ट्रात हे हाय व्होल्टेज दौरे केले जात आहेत। निवडणुकांच्या दृष्टीने सातत्यानं बैठकांचा सपाटा सुरू आहे। जागा वाटपाच्या चर्चा आहेत आणि अशातच आता दिल्लीचे जे महत्त्वाचे नेते आहेत, जे प्रत्येक पक्षाचे श्रेष्ठी आहेत, ते महाराष्ट्र दौरे करताना दिसत आहेत। नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि सर्वप्रथम ते वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी येथे येणार आहेत आणि इथे सभेचं जे आहे ते मोठी जय्यत तयारी करण्यात आली। त्याचबरोबर इथे जे नगारा वास्तू संग्रहालय आहे किंवा बंजारा समाज वारसा संग्रहालयाचं देखील उद्घाटन करणार आहेत। आपल्यासोबत काही येथील नागरिक आलेले आहेत, दूरदूरून आलेले आहेत, सभेसाठी आलेले आहेत आणि बंजारा समाजाचे सांगता येतील। काय सांगाल, कुठून आलेत तुम्ही? प्रथमतः जय शिवलाल, आम्ही जालना जिल्ह्याहून बदनापूर तालुका येथून आलेले आहेत। आता नंगारा भवनाचा इथं खूप चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे आणि PM पण मोदी साहेब येणार इथं, त्याच्यामुळे पब्लिक खूप आलेली इथं आणि खूप चांगलं काम केलं समाजासाठी त्यांनी आणि त्याच्यामुळं आमचे सगळा समाज BJPच्या पाठीमागं भरपूर उभा आहे सुरुवातपासून आणि अजून बी उभा राहणार आहे। तर आपण नेमका मोदींचा हा जो दौरा आहे त्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, काय नेमकी सध्या परिस्थिती पाहायला मिळते? तुम्ही वाशिमच्या सभास्थळावर आहात जिथे मोदी येणार आहेत। आज वाशिम जिल्ह्याच्या पोहरा देवी येथे मोदींची सभा आयोजित करण्यात आलेली आहे। त्यापूर्वी बंजारा विरासत संग्रहालयाचं देखील उद्घाटन जे आहे ते मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि आपण पाहू शकतो की इथे जे आहे ते आता सकाळपासूनच जे बंजारा समाज बांधव आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे येऊन राहिलेले आहेत। केवळ वाशिम जिल्ह्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून जे बंजारा बांधव आहेत ते इथे येण्यास सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रच नाही तर मध्य प्रदेशातूनही जिथून जिथून बंजारा समाज येऊ शकतात, जमात बांधव येऊ शकतात, ते इथे येत असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सुमारे 5000वर पोलीस कर्मचारी अधिकारी या सभेसाठी इथे तैनात करण्यात आलेले आहेत। विविध कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेले आहे, लोकार्पण होणार आहे आणि पोहरा देवी ही बंजारा समाजासाठी जी काशी समजल्या जाते या काशीमध्ये आज मोठा असा हा मेळावा म्हणता येईल। आता आचारसंहिता पुढील आठवड्यात लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि या आचारसंहिता लागण्यापूर्वी मोदींची या सभेचं महत्त्व आहे, कारण आज केवळ वाशिमच नाही तर मुंबई आणि ठाणेमध्ये देखील पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत। या दरम्यान मोठ्या प्रमाणात जे आहे ते अनेक विकास कामांचं लोकार्पण होणार आहे आणि यासाठी जे आहे ते आता प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि खास म्हणजे बंजारा समाजाचं जे वैशिष्ट्यपूर्ण आणि काशी समजल्या जाणाऱ्या पोहरा देवीपासून पंतप्रधानांचा हा दौरा सुरू होत आहे। प्रत्यक्ष दौरा जेव्हा सुरू होईल आणि हा दौरा पुढे पुढे जाईल तसे वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेऊ। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्याशी जोडले गेलेत। निकेश, ठाण्यामध्ये येत आहेत मोदी आज वाशिम नंतर, तर तिथे नेमकं कुठल्या कुठल्या विकास कामांचं लोकार्पण आज ठाणेकरांसाठी होत आहे? नक्कीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात येणार आहे। ठाण्यामध्ये जो घोडबंदर रोडवरचा वालावकर मैदान आहे कासरवडवली, या मैदानावर आयोजित केलेल्या महिला सशक्तीकरण अभियानाला पंतप्रधान मोदी जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। मोदींच्या हस्ते 33,000 कोटींच्या रुपयांच्या महत्वाकांक्षी अशा प्रकल्पाचा ऑनलाईन भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा जो आहे तो पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे। सुमारे 40,000 नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमाला अपेक्षित आहे। त्यामुळे ठाणे आणि तसे ग्रामीण महापालिकांमधून सुमारे 1200 बस गाड्या ज्या आहेत त्या
या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी महाराष्ट्रातली जी पहिली भूमिगत मेट्रो आहे, जी मुंबई मेट्रो मार्गिका 3 टप्पा 1 ची JVLR ते वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानकचा आहे, त्याचा शुभारंभ देखील मोदी करणार आहेत। तसंच ठाणे शहरासाठी जो महत्त्वाचा प्रकल्प आहे तो ठाणे शहराअंतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं भूमिपूजन देखील मोदींच्या हस्ते होणार आहे। त्याचबरोबर नयनानगरच्या परिनियोजनांतर्गत विविध पायाभूत सुविधांच्या कामाचं भूमिपूजन असेल किंवा ठाणे महापालिकेच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन असेल, ते पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे। हे जे समोर जे तुम्ही स्टेज पाहता, याच ठिकाणी मोदींची सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। मोदींच्या दौऱ्यादरम्यानच्या ज्या घोडबंदर रोडवरची जी अवजड वाहतूक आहे ती रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। संपूर्ण घोडबंदर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। संध्याकाळी 4च्या दरम्यान प्रत्यक्ष जेव्हा मोदी इथे येतील तेव्हा पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आता पुढची बातमी बघूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाशिमच्या पोहरादेवी इथे विरासत बंजारा वस्तू संग्रहालयाचं लोकार्पण होत आहे। 127 कोटी रुपये खर्च याच्यासाठी झालेला आहे। भवनाची निर्मिती करायला 13 दालनं आहेत, ज्याच्यामध्ये बंजारा लोकसंस्कृतीचं दर्शन होणार आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार असून वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या ठिकाणी विरासते बंजारा अर्थात नंगारा भवनाचं ते लोकार्पण करणार आहेत। आपण बघू शकता, हेच ते नंगारा भवन आहे जे राज्य सरकारकडून तब्बल 127 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेलं आहे। बंजारा संस्कृतीमध्ये नंगाराला एक विशेष महत्त्व असतं। देवीची अरदास करताना, देवीची भक्ती करताना नंगारा वाजवला जातो, त्यामुळेच या वास्तूला नंगाराचं स्वरूप देण्यात आलेलं आहे। या वास्तूमध्ये एकूण 13 गॅलरी आहेत, ज्यामध्ये बंजारा समाजाचा इतिहास आणि लोकसंस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। त्यासोबतच बंजारा समाजासाठी ज्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे ते महापुरुष असतील, संत असतील, महंत असतील, त्यांचे पुतळे सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। तर सुरुवातीलाच संत सेवालाल महाराज यांचा एक भव्य असा अश्वारूढ पुतळा सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोहरादेवीत दाखल झाल्यानंतर साधारणतः 11:30 वाजताच्या दरम्यान या वास्तुसंग्रहालयाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे। तत्पूर्वी ते या ठिकाणी संत सेवालाल महाराज, आई जगदंबा आणि रामराव महाराज यांच्या समाधीचं दर्शन सुद्धा घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांची भव्य अशी सभा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे। देविंगोले, पुढारी न्यूज, वाशिम। तर पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा खुशखबर असणार आहे। 9 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20,000 कोटींचा PM किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता मिळणार आहे। मोदींच्या हस्ते PM किसान सन्मान निधीचं वितरण होणार आहे। तर एकीकडे पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, तर तिकडे राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रात आहेत। कोल्हापूर दौऱ्यावर राहुल गांधी आहेत। कोल्हापूरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे। राहुल गांधी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला सुद्धा भेट देणार आहेत। संविधान संमेलनासाठी सुद्धा राहुल गांधी उपस्थिती लावणार असं समजतंय। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, मोदी एकीकडे महाराष्ट्रात आहेत, राहुल गांधी सुद्धा थेट महाराष्ट्रात येत आहेत। दोन्ही नेत्यांचे, महत्त्वाच्या नेत्यांचे आजचे हे दौरे आहेत, कसं बघता येईल याच्याकडे? रिद्धी, अगदी बरोबर आहे। आज खरं तर एकीकडं नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्राचा दौरा आहे, तर दुसरीकडं राहुल गांधी सुद्धा कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आहेत, महाराष्ट्राच्या विशेष करून दौऱ्यावरती आहेत। कोल्हापूरमध्ये त्यांचं संविधान संमेलन जे आहे ते या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी ते अनेक विषयांवरती देखील भाष्य करताना पाहायला मिळणार आहेत। आपण जर बघितलं तर कालचा दौरा जो आहे तो त्यांचा काही तांत्रिक कारणास्तव रद्द झाला आणि म्हणूनच आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत। काही वेळा त्यांचं कोल्हापूरमध्ये आगमन होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ते विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत। एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे कोल्हापुरातल्या कसबा बोर्डा या ठिकाणी पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण देखील त्यांच्याच हस्ते होणार आहे। काल संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते झालं होतं, तयारी झाली होती, अनेक मान्यवर देखील दाखल झाले होते, मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्या ठिकाणी तो पुतळ्याचं अनावरण करता आलं नाही आणि म्हणूनच त्यांच्याच हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्याचा मानस जो आहे तो काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला आणि म्हणूनच आज सकाळी काही वेळानंतर आता त्यांच्याच हस्ते पुतळ्याचं अनावरण होणार आहे। त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीमध्ये राहुल गांधी येत आहेत। तर निश्चितच ज्यांनी खरं तर आरक्षणाचे जनक म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना पाहिलं जातं आणि त्यांच्याच समाधी स्मारकाला राहुल गांधी भेट देणार आहेत। ती भेट दिल्यानंतर प्रत्यक्ष जेव्हा राहुल गांधी इथे येतील, हा दौरा सुरू होईल, तेव्हा पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।